अजून हॉटेल नाही आलं, पण क्लायमेट बघा आणि ही जी ग्रीनरी आहे, ग्रीनरी बघा एक नंबर. वाव, मस्त क्लायमेट आहे, एक नंबर आहे क्लायमेट. कसारा घाटाच्या आधी थांबलोय. ही बघा ही विहीर आहे ना, ही विहीर पहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली आहे. बघा वाव, हो बघा काय मस्त आहे. छान आहे, ते बसायला बेंच लावलेत त्यांनी मस्त पैकी. सुप्रभात मित्रांनो, आज आपण ब्लॉग खूप लेट चालू केला कारण घरातून निघालो आपण 6:30 पावणे 7ला. काळोख तर नव्हता एवढा, पण म्हटलं काय रोज रोज ते तर रस्ते दाखवणार, म्हटलं थोडा हायवेला लागू. हायवेला आलो की म्हटलं मग ब्लॉग चालू करू. तर त्यामुळे आज ब्लॉग थोडा लेट चालू करते आणि चाललो आहोत आपण आज जरा मस्त की म्हटलं काहीतरी वेगळं ठिकाण हे करूया. नेहमीच ते लोणावळा वगैरे त्या साईडला आणि ट्रॅफिक, तर म्हटलं आज थोडं नाशिक साईडला निघूया. तर नाशिक साईडला अप्पर वैतरणा डॅम कुठेतरी मस्त की पहिला नाश्ता करूया. शक्यतो कसारा घाट चालू व्हायच्या आधी जे काही स्टॉल्स आहेत तिकडेच कुठेतरी आपण चहा नाश्ता वगैरे करू. हां, आज खरं माझ्याबरोबर प्रजित आहे, अशोक वगैरे पण येणार होते, प्रजितचे मित्र ऑफिसमधले, पण रात्री 10 साडे 10ला ऑफिसमधून आले, त्यांना लेट झालं, कामाचा ओव्हरलोड आहे थोडा, त्यामुळे मग त्यांनी कॅन्सल केलं. तर नाश्ता करूया कसारा घाटाच्या अगोदर. तर मग चला तिथंच भेटूया आता डायरेक्ट. अजून हॉटेल नाही आलं, पण क्लायमेट बघा आणि ही जी ग्रीनरी आहे, ग्रीनरी बघा एक नंबर. वाव, आपला कोकण पट्टा म्हणजे स्वर्ग आहे ना, तो ॲक्च्युली ह्यासाठीच, कारण हे जे नजारे आहेत ना हे तुम्हाला नॉर्थला नाही मिळणार. हिमाचल साईडला तिकडे तुम्हाला फक्त बर्फाच्छादित डोंगर दिसतील, पण ही जी ग्रीनरी आहे ही ग्रीनरी फक्त तुम्हाला कोकण पट्ट्यातच दिसेल. हो हो, हे बघा आता त्या ग्रीनरी मध्ये ते घर बघा काय मस्त दिसतंय. हो हो, धुकं बघा इकडे लेफ्टला, हे बघा धुकं एक नंबर. हो 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 हो, मला हॉर्नचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हॉर्न पहिल्यासारखा पॉवरफुल वाजत नाहीये, कुठेतरी गॅरेजला दाखवावं लागणार. तो बघा समोरचा फॉग बघा, कसारा घाट चालू होतो इथून. आता आपण इकडे सर्व लाईनीत धाबे आहेत, इथे कुठेतरी आपण मस्त की नाश्ता करू आणि त्यानंतर मग पुढे मार्गस्थ होऊ. हो हो, मस्त. हो हो, क्लायमेट बघा, क्लायमेट मस्त एक नंबर. तर ढाबे चालू झाले आहेत तिथून लाईनीत
बघू इथे कुठेतरी मस्त की बाईक लावायला जागा आणि पटदिशी काहीतरी खाऊन आपण निघू. पण आता इथून एक नंबर क्लायमेट आहे. हो हो, हे बघा हे सगळे ढाबे आता चालू झाले. एक राईट साईडला इथे आमचा नेहमीचा ढाबा आहे, तिथे आम्ही नेहमी बसतो. आज म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय करूया, कारण नेहमी ते मिसळ बिसळ खायला येतो कंटाळा. मस्त क्लायमेट आहे, एक नंबर आहे क्लायमेट. कसारा घाटाच्या आधी थांबलोय. आमचं नेहमीचं हॉटेल हे ॲक्च्युली इथे हे आमचं नेहमीचं हॉटेल आहे इकडे. पण आज आम्ही ते छोट्याशा एक हॉटेलमध्ये थांबलोय. प्रजित आहे, काय प्रजित आणि मी दोघं चालू आहेत. त्याचे मित्र पण येणार होते, पण लेट आले कामावरून, त्याच्यामुळे मगाशी तुम्हाला बोललो मी, त्याच्यामुळे ते दोघे जण नाही आले. प्रजित म्हणाला आपण दोघे जाऊ, म्हणजे ठीक आहे दोघे तर दोघे आपण जाऊन. ठीक आहे, आता नाश्ता आहे. नाश्त्याला पकोडा मागवला आहे दोघांनी पण, आणि चहा घेऊ आणि त्यानंतर मग निघू इथून. सो फ्रेंड निघालो, नाश्ता वगैरे केला, पकोडा खाल्ला. काहीतरी गिअर अडकलेला आता, तर पकोडा खाल्ला प्रजितने आणि मी, आणि चहा प्यालो. वाजले आहेत 8:45. तर आता इथून 1 तास तरी मला वाटतं जाईल आपला जो स्पॉट आहे त्या स्पॉटला पोचायला, अप्पर वैतरणाच्या. असं काय कुठला स्पॉट नाही मी डिसाईड केला आहे, पण अप्पर वैतरणा जो लेक आहे त्याच्या आजूबाजूला मस्त की फिरायचं आहे बस, बाकी काय नाही. तर बघूया किती वाजता आहेत. आपल्याला लवकरात लवकर घरी पण यायचं आहे, जास्त पण टाइमपास नाही करायचा आहे. म्हटलं घाट तुम्हाला दाखवूया, कारण कसं आहे ना, घाट मला एवढे आवडतात नाही राईडसाठी. हे जी झिगझॅग वळणं असतात तर एक नंबर मजा येते. फक्त आता पुढे थोडं ट्रॅफिक मिळेल घाटात. हे लोडर जे आहेत, लोडर एका साईडने आहे किंवा कधी कधी दोन्ही लेन अडवून बसतात, त्यामुळे मग थोडा कंटाळा येतो. तरी पण म्हटलं थोडं करूया शूट. जास्त ट्रॅफिक असेल तर मग बघू, वरती डायरेक्ट गेल्यावर घाट चढून मग भेटू. हे बघा हे असे लोडर आहेत ना, हे अशी करतात. आता दोन्ही बाजूने दोन्ही लेन अडवून ठेवणार आणि मग सगळेच अडकून जातात मागे. आपली काय बाईक असल्यामुळे काय तसं टेन्शन नाही, आपण आपल्या साईडने निघू शकतो. फक्त जास्तही साईडला नका जाऊ, कारण इकडे थोडंसं खडी असते. कधी कधी जर तुम्ही अचानक ब्रेक मारलात, सडन ब्रेक घेतलात तर स्किट होते गाडी. हे बघा बाकी मोकळं आहे मस्त. दुसरं आता गणपती येत आहेत आपली. आता सगळ्यात जी मोठी राईड होईल, एक सिद्धेश म्हणाला आहे की एक खंडीचा स्पॉट आहे पुणा साईडला, तर 15 ऑगस्टला एक ती राईड आहे. बघू, मला 15 ऑगस्ट सोसायटीचं झेंडावंदन असल्यामुळे जायला मिळेल की नाही माहिती नाही. जर मिळालं जायला तर एक ती राईड होईल, आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट गणपती 22 की 23ला सॅटरडे गावी जायला आपण निघणार. तर रोहित आहे बरोबर, मंदार आहे, प्रशांत थोडंसं, प्रशांत म्हणतोय की रात्री निघूया, पण रोहितला सवय नाही आहे रात्रीच्या ड्रायव्हिंगची, बाईक चालवायची हायवेला वगैरे, तर त्यामुळे रोहित म्हणतोय की सकाळीच निघूया. आता बघूया काय डिसाईड होतं आहे. खंडीच्या राईडला जर गेलो तर तिथे सगळे भेटतील, त्यावेळी डिसाईड होईल. बघू. ॲक्च्युली मला पण जर दिवसा गेलं तर बरं पडेल, कारण मला ब्लॉग बनवता येईल. मला ब्लॉग बनवायचा आहे गावी जायचा. बघू. गणपतीला यार खूप टिकटिंगच्या मारामध्ये, आपल्या कोकणातलं तर माहिती आहे तुम्हाला,
तर त्याच्यामुळे म्हटलं बाईकच घेऊन जाऊ. गेल्या वर्षी पण मी बाईक घेऊन गेलेलो, त्याच्या आदल्या वर्षी आय थिंक बसने गेलेलो वाटतं, आणि त्याच्या आदल्या वर्षी पुन्हा 3 वर्षापूर्वी पुन्हा बाईक घेऊन गेलेलो. मजा येते बाईकने. बघू आता या वर्षी आता कसं काय, 3-4 जण तर मला वाटतं असू आम्ही. इंटरकॉममुळे थोडं मजा येते. आता इंटरकॉम घेतले आहेत ऑलमोस्ट, मला वाटतं आमच्या ग्रुपमध्ये 8 जणांनी घेतलेत. तर कसं काय होतं आहे बघूया. इंटरकॉमचा थोडासा कनेक्शनचा कधी कधी प्रॉब्लेम येतो, कनेक्ट पटकन होत नाही, कधी कधी पटकन होतात. आता त्या दिवशी कसमलच्या राईडला आम्ही 5 जण होतो आणि मस्त पटदिशी कनेक्ट झाले सगळ्यांचे. आजचा कोकण राईडला बघू. रोहितकडे तर नाही आहे, पण मंदारकडे आहे, प्रशांतकडे आहे, माझ्याकडे आहे. 3 जण जर प्रशांत जर यायला तयार झाला तर मग 3 जणांकडे तर असेलच, मजा येईल. हो हो, हे मला मजा येते कॉर्नरिंग करायला. हो, ह्यांच्यामुळे कंटाळा येतो. हे कसं हेवी लोडर असल्यामुळे ना यांना पिकअप नाही मिळत चढावाला, ते आपले फर्स्ट सेकंड करत जातात. पण कधी कधी दोन्ही लेन अडवतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. हां, तर काय म्हणत होतो, गावी बघू किती जण आहेत. 3-4 जण जर असेल तर जरा मजा येईल. आणि सई आणि शिवाय पण येणार आहेत, पण त्यांची ट्रेनची तिकीट आहे. ट्रेनची तिकीट प्रशांतमुळे मिळाली. त्याच्यामुळे ॲक्च्युली प्रशांतला बोललेलो की तुझ्याबरोबरच काढ, तर त्याच्याबरोबर तर नाही मिळाली, पण त्याने नशीब की म्हणजे मिळाली ॲक्च्युली. आणि त्याने पण मला वाटतं बरेच जुगाड करून कशी तरी त्याने मिळवून दिली आहे तिकीट. तर शिवाय आणि सई 2 जण गणपतीच्या आदल्या दिवशी रात्री मँगलोर ट्रेनला बसणार आहेत, आणि ते म्हणजे गणपती दिवशी सकाळीच येतील. हे कळत नाही यार, हे एवढ्या ट्रेन सोडतात कोकणात गणपतीसाठी, पण टिकटी काय मिळत नाही कधी यार. काळा बाजार टिकटींचा थांबणार आहे माहिती नाही. तर काहीतरी कंट्रोल ॲक्च्युली रेल्वेने काहीतरी याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे ॲक्च्युली. टिकटींचा काळा बाजार कधी थांबणार आहे काय माहिती. एवढ्या ट्रेन सोडतात तरी पण काय टिकटी काय मिळत नाही. 1 मिनिटामध्ये ट्रेन फुल. हां, आता आमच्या बिल्डिंगच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये काका आहेत, त्यांचा 2रा नंबर होता. लाईन लावलेली त्यांनी आदल्या दिवशी जाऊन तिकटीसाठी, आणि 2रा नंबर होता, त्यांना वेटिंग 139-40 वगैरे अशी मिळाली. काय बोलणार, 2रा नंबर असून. हो हो, तर त्याच्यामुळे ना कधी आता हे तिकिटांचा काळा बाजार संपेल आणि कोकणवासियांना अगदी इझिली तिकीट मिळेल तर परमेश्वरालाच माहिती. ही बघा, ही विहीर आहे ना, ही विहीर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली आहे. 100-150-200 वर्षापूर्वीची विहीर आहे, आणि अजूनही पाणी या विहिरीला एवढं थंडगार आणि चविष्ट पाणी आहे ना, वाव. लास्ट मला वाटतं आम्ही त्र्यंबकेश्वरला जेव्हा गेलेलो त्यावेळी इथे थांबून बॉटल भरलेल्या पाण्याच्या. इथे नेमक्या काही बायका होत्या, हे बघा असं पाणी नेतात हे लोक, तर ह्यांना एवढा लांब विहिरीचं ह्या पाणी न्यायला यावं लागतं. तर ह्याच अशा बायका होत्या पाणी भरायला आलेल्या, तर मस्त आहे की त्यांच्याकडनं बॉटलमध्ये पाणी भरून घेतलेलं. खूप सुंदर चविष्ट पाणी आहे एकदम. जे निसर्गात हे जे नॅचरल जे पाणी आहे ना, यांची टेस्टच वेगळी आहे. ओहो, क्लायमेट बघा, 1 नंबर क्लायमेट आहे. काय क्लायमेट आहे यार.
यासाठीच म्हणतात की पावसाळ्यात स्वर्ग असतो ना कोकण, या क्लायमेटमुळे. हे क्लायमेट तुम्हाला कोकणात आणि घाटावर, शक्यतो घाटापासून खाली कोकणात असं क्लायमेट तुम्हाला पावसाचे 3 महिने अनुभवायला मिळेल. काय पॅनियर लावलेत बघा मस्तपैकी. आमच्या पॅनियर काय, ह्या पॅनियर समोर काहीच नाही. आमचे पॅनियर वायझर बंद करूया, आता हवेचा आवाज येणार. तर ते जे पॅनियर आहेत ना, त्या पॅनियर समोर आमच्या पॅनियर काहीच नाही. दुधाचे कॅन आहेत ते दोन्ही बाजूला लावलेले, जबरदस्त. ते सुद्धा एक 100cc बाईकवर. आता ही तर 250cc आहे. काही जणांची तर 500, 700, 1000cc बाईक असतात ट्रॅव्हलिंग करणाऱ्यांच्या, त्यांचे पॅनियर असतात. पण त्याच्याही डबल वजन त्या दुधाच्या कॅनचं असतं, डबलपेक्षाही जास्त. आणि ते सुद्धा एका 100cc गाडीवर. मानलं पाहिजे त्यांना. ॲक्च्युली मी गोप्रोला काहीच नाही केलं आहे. आपला ॲक्शन कॅमेरा ॲक्च्युली काय आलं, ब्ल्यूटूथ काल शोधली, पण ती कामशेतच्या राईटवरनं आल्यानंतर कुठे ठेवली आहे तेच नाही कळत आहे, कुठेच मिळाली नाही. ब्ल्यूटूथ पण आणि आपले जे मोबाईल स्टिक वगैरे जे आहे ते एक छोटा स्टँड आहे, तो सुद्धा काल शोधत होतो, काय मिळालंच नाही कुठे. तर कुठे ठेवले आहेत. ॲक्च्युली तिकडनं आल्यानंतर चिनूने सर्व बॅग रिकामी केलेली, म्हणजे माझ्या मुलीने. तर त्याच्यामुळे आता तिने कुठे ठेवलं आहे मला काय आयडियाच नाही. अशा ठिकाणी फक्त जरा बाईक कंट्रोल करताना मला ना टेन्शन येतं. एक तर आपण हाईट 5'5", त्याच्यात ह्या गाडीची हाईट बऱ्यापैकी असल्यामुळे आपले पाय प्रॉपर लागत नाही खाली. अशा वेळी थांबायचं म्हटलं ना मध्येच कुठे जर, तर प्रॉब्लेम हा होतो की जर खड्डा असेल जिथे नेमकं पाय लावायला जाऊ तिथे, हा बघा, तर फक्त थोडं टेन्शन राहतं. ओके, हेल्मेटचं वायझर पहिलं ओपन करूया. हा बघा, वरचं साईडचं झालं आहे पट्टा मारून कॉन्क्रीटचा, या बाजूचा अजून काम चालूच व्हायचं आहे. आपल्याला लडाखची फील इथेच येते, लडाखला जायची गरज नाही. बघा, हे रस्ते काय लडाखपेक्षा काय कमी आहेत काय? वेळ पडल्यास तुम्हाला लडाखला पण नाही मिळणार असे रस्ते. एवढी जबरदस्त ऑफ रोडिंग आहे इथे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये. बघा, हां, हे बघा, वैतरणा आहे बघा, 16 किलोमीटर आहे वैतरणा इथून. तर थोडंसं ना पाऊस आला नेमका, हो हो, हे बघा, पावसाळ्यात नुसतं माणसंच नाही, बघा हा बैल पण उधळलाय. तर आता आपण नाशिक हायवे सोडला, लेफ्ट मारली, इथून 16 किलोमीटर दाखवते वैतरणा डॅम. गेल्या वर्षी आम्ही इथूनच ब्रह्मगिरी फोर्टला गेलेलो.
तेव्हा 3 बाईक होत्या, 6 जण होतो, फुल धमाल. पण तेव्हा मी ब्लॉग बनवत नव्हतो. ब्लॉग बनवायला सुरुवात मी आत्ता केली आहे, 3 महिने झाले. तर माझे असे जवळजवळ आतापर्यंत 65 ते 70 किल्ले झाले आहेत ट्रेक. त्यात काही किल्ले तर 2-2, 3-3 वेळा सुद्धा झालेत. बघा गेला पाऊस. मागे 2-3 वळणं मस्त गेली, म्हणून म्हटलं जरा कॅमेरा ऑन करूया. पण तो कॅमेरा ऑन होईपर्यंत ती वळणं गेली. हे बघा त्र्यंबकेश्वरकडे हा रस्ता ना खूप सिनिक आहे. एवढे छान सुंदर व्ह्यूज आहेत ना ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला. हा हा, फक्त काय लक्ष असलं पाहिजे. काय होतं, आपण ड्रायव्हिंग करत असतो, ड्रायव्हिंग करताना थोडंसं आपल्याला जागरूक राहावं लागतं. पण पिलन सीटवर आता प्रजित बसलाय, कसं तो मस्त आहे की शूट करू शकतो. बघा रस्ता बघा, एवढा स्मूथ रस्ता, असा प्रत्येक गावागावात असेल ना. वाव. हा हा, झाडं बघा मस्त. इकडे बरेच फार्म हाऊस आहेत. ही वळणं आहेत ना खूप धोकेदायक आहेत. गाडी जर कंट्रोल नाही झाली डायरेक्ट तुम्ही आउटसाईड किंवा समोरून येणाऱ्या गाडीवर. हा बघा, हा व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे बघा. वाव. बघा नुकतीच लावणी झालेली आहे, ह्याला थोडा वेळ झालेला आहे, म्हणजे थोडे दिवस गेलेले आहेत लावून. पण त्याच्या आधीच्या कोपऱ्यातली लावणी होती ती ताजी होती. हा हा, समोरचा डोंगर बघा. वाव. हे बघा, ही जी वळणं आहेत ना ही एकदम धोकेदायक. गाडी जर कंट्रोल नाही झाली डायरेक्ट कोपऱ्यात. हँडपंप आहे. हे बघा बकऱ्या चरतायत मस्तपैकी. हे मला वाटतं अप्पर वैतरणाचंच बॅक वॉटर आहे. हे बघा पालघर, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर आणि वैतरणा. हॉटेल 7 हेवन. अरे वा, सुंदर नाव दिलंय. यमक पण छान जुळवलंय, 7 हेवन. ही बघा, ही आत्ताच झालेली लावणी आहे. रोड बघा ना, रोड एक नंबर रोड आहे मस्त. हा रोडला जी राईड करताना मजा येते ना बाईक चालवताना, हा हा हा, हे सॅटिस्फॅक्शन तुम्हाला इतर कशातही मिळणार नाही. एक बायकरच फक्त जाणू शकतो की काय असतं अशा रस्त्यांवर बाईक चालवणं म्हणजे. मस्त गुलमोहरची झाडं आहेत. हा हा, 4 व्हीलरवाला पण मस्त आहे की निसर्गाचा आनंद घेत चाललाय अगदी नॉर्मल 30-40च्या स्पीडवर. म्हटलं थोडा आपण ओव्हरटेक करून पुढे जाऊया. बघा अप्पर वैतरणाचं बॅक वॉटर असणार आहे.
हे बघा परत वळणं आली, कॅमेरा ऑन करेपर्यंत 4-5 टर्न तर गेले. हो हो लालपरी, हे बघा देवगाव वेतरनं 4 किलोमीटर, त्र्यंबकेश्वर 27. आपली लालपरी. लालपरी दिसली की डायरेक्ट गावची आठवणच येते. दोन रस्ते होते तिथून, आपण राईट घेतला, राईटच्या रस्त्याला आलोय. फार्म हाऊस मला वाटतं. वाव, अजून पण जुनी घरं बघा, कौलांची, विटांची वगैरे. विटांची म्हणजे कौलांची ॲक्च्युली, कारण ही घरं आता कौलारू घरं हळूहळू दिसणंच बंद झाले आहेत. कुठेतरी तुम्हाला खेडेगावातच दिसतील. तर आजकाल खेडेगावामध्ये सुद्धा स्लॅबची घरं चालू झाली. गुलमोहर, गुलमोहर फुलला ना की जमिनीवर एक नंबर सडा पडतो त्यांचा. सगळे गुलमोहरच आहेत बरेचसे. सावधान, पुढे घाट रस्ता सुरू होत आहे. ओके, आम्ही ह्याचीच वाट बघतोय, घाट रस्त्याची. हो, हा हा हा, आलो 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 आलो, बरोबर आलो आपण. हे बघा अप्पर वैतरणाचं डॅम बघा, पूर्ण इथपर्यंत, म्हणजे दोन्ही बाजूला आहे, पूर्ण तिन्ही बाजूला. सुंदर. हा बघा, हा रस्ता आहे ना पण खूप ऑफ रोड आहे. हा रस्ता जातो, एक नंबर स्पॉट आहे. पण पावसाच्या दिवसात आहे ना, चिखल जास्त असल्यामुळे आणि आपली हाईट कमी असल्यामुळे, बाईकवर हाईट कमी पडते, त्यामुळे आपण एवढं रिस्क नाही घेत आहे. आपण सरळ जाऊया मेन रोडने. इकडे आपल्याला मस्तपैकी चांगला स्पॉट एखादा कुठे मिळतोय बघूया. तर तो रोड आहे ना मगाशी जो दाखवला छोटा ऑफ रोड, हा बघा इथून जातो, ह्याच्यावरून. हा बघा ह्याच्यावरून तो इथे येतो. पावसाच्या दिवसात थोडं रिस्की आहे. हा बघा इकडनं यायला मिळतं वरती परत. ते एक नंबर स्पॉट आहे. आता आपण लेफ्टच मारू, थोडंसं पहिने त्र्यंबकेश्वर या बाजूला जाऊया. हे बघा इथून आपण पुन्हा इगतपुरी घोटीला पण बाहेर पडू शकतो. आणि मुंबई पण लिहिल्यावर त्र्यंबकेश्वर 23 किलोमीटर आहे, पहिने 15 किलोमीटर आहे. पहिनेला किशोरच्या मित्राची साईड आहे. 2-3 वेळा किशोर बोलला की जाऊया म्हणून. टेंट कॅम्पिंग वगैरे चालते तिथे, छान आहे स्पॉट. पण अजून काही योग आला नाही. बघूया ह्या वर्षी तरी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये योग येतो काय. हा हा हा, अळू बघा, अळू बघा, अळू. वा, हा हा, काय टर्न आहेत. वाव, बारीक रेवा पण आहे रस्त्यावर, पुढण मातीची, त्यामुळे जरा सावध राहावं लागतं. पटकन जर स्किड झाली ब्रेकिंग करताना नेमकी चान्सेस असतात. धुकं बघा वर टॉपला. ओहो, हा हा, समोर बघा हिरवाईचा गालीच्या समोर मस्त.
तीव्र वळण आहेत, वर्ण बोलते शेती. स्वप्नातल्या चांदण्याचं लागीर झालं जीवाला. त्र्यंबकेश्वर, इथून आपण त्र्यंबकेश्वर पण जाऊ शकतो भोले बाबांच्या दर्शनाला, पण संडेला ना गर्दी असणार खूप. आणि मग ते नुसतं मुखदर्शन करून यावं लागतं. हे बघा, वाव, पोळ बघा काय मस्त आहे. आपल्या गावी कोकणात याला बोलतात व्हाळ. हा बघा, इकडनं आला वरून आणि समोर त्या दोन डोंगरांच्या मध्ये ती खिंड बघा. ब्रह्मगिरी असणार मला वाटतं हा, है ना. खाली उतरतो आपण, परत वर चढतो, हा बरोबर ना. ब्रह्मगिरीची बॅक साईड असेल ही कदाचित, कारण असं सेम असाच आहे ना तो पण. माहिती नाही, कारण धुक्यात टॉप असल्यामुळे नक्की कळत नाहीये. दोन्ही टॉप लेफ्ट राईट दोन्ही पण धुक्यात आहेत, मधली खिंडच तेवढी दिसते. आणि हा व्हाळ बघा ना काय मस्त आहे. छोटंसं पूल आहे. आम्ही ॲक्च्युली पुढे चाललेलो, पण मॅप लगेच लावला आणि पाठवून आलो. झरवड म्हणून आहे स्पॉट, जिथे ॲक्च्युली मला जायचं आहे. म्हणजे तो रस्ता आहे ना, दोन्ही बाजूला लेफ्ट हँड आणि राईट साईड दोन्ही बाजूला मस्त की डॅमचं पाणी आहे आणि मधूनच रस्ता गेलेला आहे. ॲक्च्युली आम्ही तो स्पॉट शोधत होतो. ते टपरीवरच्या मुलाने बरोबर सांगितलं, पण आम्ही मॅप लावला नव्हता. आता इथे पटकन मॅप लावला आणि पुन्हा आता मागे आलोय. आपलं झरवडला ते जो रस्ता आहे ना, दोन्ही बाजूला डॅमचं पाणी आहे, ते इकडनंच जावं लागतं. किती किती पुढे आहे? 5 किलोमीटर आहे. ओके, थँक्यू. चला, म्हणजे आपण बरोबर चाललोय. असं एकदा कन्फर्म केलेलं बरं. छोटे छोटे रस्ते लेफ्ट राईट कुठे जातील गावात आतमध्ये घेऊन कळणार नाही. रस्ता थोडा कच्चा आहे, थोडा नाही बराच कच्चा आहे. 5 किलोमीटर आहे असं म्हणाले तो दादा. चला, चिखल करतायत, चिखल तरवा लावण्यासाठी. हे बघा, बैलांना घेऊन चिखल करतायत तरवा लावण्यासाठी. चिखल करून झाला की तरवा लावायला घेतील. तरवा म्हणजे भात. आता आमच्याकडे कोकणात तरवा म्हणतात किंवा लावणी म्हणतात. लावणी चालू आहे, तमाशाची लावणी नाही, भात लावणी. हा बघा, मस्तपैकी ज्या स्पॉटला आम्हाला यायचं होतं ना, म्हणजे आम्ही इथे आलो ज्या स्पॉटसाठी, तो स्पॉट बघा. आता समोर जी पाण्याच्या पुढे बघा, एकदम शेवटच्या टोकाला भिंतीसारखं दिसतंय, तो ॲक्च्युली ब्रिज आहे. माहिती नाही आम्हाला आता तिथे जायला मिळणार आहे की नाही, अलाव आहे की नाही ते, कारण डॅमची भिंत आहे ती. त्याच्यावर बघा येल्लो कलरचे बॉक्स दिसत आहेत. बघूया तिथपर्यंत जायला मिळतं आहे का. पण बघा, एक नंबर स्पॉट आहे. शेती आहे, तरवा नुकताच लावलेला आहे इथे तरवा बघा खाली.
सो गाईज आपण आलो मस्तपैकी इथे बसलो, अर्धा पाऊण तास टाईमपास केला आणि मस्तपैकी बिस्किट्स वगैरे आणलेलं, वेफर्स आणलेले, मस्त दोघांनी खाल्ले वगैरे, पाणी वगैरे पिऊन म्हटलं आता ही टेकडी आहे छोटीशी, बघा मागे दिसेल तुम्हाला, छोटीशी टेकडी आहे, गार्डन टाईप बनवलं आहे, खाली इकडे डॅम आहे बघा. हो मस्त स्पॉट आहे, एक नंबर. ॲक्च्युली आम्ही शोधत आलो, विचारत टाईमपास तर मस्त झाला. चला आता थोडं टेकडी फिरूया, काय काय बनवलं आहे, काय काय बघूया वरती वगैरे जरा. हा बघा, तर तुम्हाला याच्यात कॅमेऱ्यामध्ये किती दिसत असेल मला माहिती नाही, एक नंबर आहे. पण आणि टेकडीवर हे बघा अशी टेकडी आहे, मस्तपैकी पायऱ्या केल्या आहेत वरती खाली चढण्या उतरण्यासाठी, आणि ह्या बाजूने हा पूर्ण डॅम आहे. मस्तच. समोर डोंगर लाईन दिसते, क्लायमेट थोडंसं फॉगी टाईप असल्यामुळे क्लिअर नाही आहे. हा बघा व्ह्यू बघा इथून फक्त डॅमचा, अप्पर वैतरणा डॅम आहे, छान आहे. ते बसायला बेंच लावले आहेत त्यांनी मस्तपैकी बघा, सुपर्ब. बघा माचली मस्तपैकी. आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास टाईमपास केला इथे, कॅमेऱ्याची बॅटरी वगैरे चेंज केली. एक दिवसासाठी टाईमपास करायला हे ठिकाण मस्त आहे. हे बघा आता इथून पायऱ्या आहेत मस्तपैकी, आणि खाली बघा डॅम, ते बसायला वगैरे मस्तपैकी केलं आहे बघा. हे तिकडे परत पायऱ्या आहेत, तिथे सीट आहेत बसायला, इकडे या बाजूला एक बसायला आहे, झाडं बघा. सो गाईज इथून निघतोय आम्ही, 2:57 झाले. झाडं बघा, एक नंबर व्ह्यू, आणि हा लेक. तर 3 वाजले आहेत, बघू किती वाजेपर्यंत पोचतोय. मध्ये कुठे जर चांगली जागा एखादी प्लेस दिसली फोटोसाठी पण थांबू, नाहीतर मग नॉनस्टॉप डायरेक्ट घरी. असं नॉनस्टॉप गेलो तर काय 1-2 तास इनफ आहेत, त्यापेक्षा काय जास्त वेळ तर लागणार नाही. बघूया, पण स्पॉट एक नंबर आहे, वन डे पिकनिकसाठी छान आहे, लहान मुलांना वगैरे घेऊन. हे बघा आलो तेव्हा काय 4 व्हीलर एकाच दुसरी होती, आता जवळजवळ 10-12 4 व्हीलर आहेत. हो हो सुपर्ब. बघा किती जण फिरायला येत आहेत बघा लहान मुलांना घेऊन इकडे. म्हणजे हा स्पॉट तसा बऱ्याच लोकांना माहिती आहे. फक्त काय इथे स्वतःची गाडी पाहिजे, कारण कोणती एस टी इथे आतमध्ये तर येत नसेल, तशी दिसलीही नाही, आणि ऐकिवात पण नाही की इथे एस टी येते. त्यामुळे स्वतःची जर गाडी असेल किंवा जर एखादी गाडी रेंट करून जर तुम्ही येत असाल तर ठीक आहे. बघा किती पब्लिक आहे बघा. बघा दोन्ही बाजूला पाणी आहे मस्तपैकी, लेफ्ट राईट. आज पावसाने मेहरबानी केली मेन म्हणजे. एक नंबर स्पॉट आहे. काय व्ह्यू आहे बघा ना, हवा पण मस्त एक नंबर आहे. आणि हे जे 2 मध्ये टापू दिसत आहेत ना, हे बघा काय कडक आहे. वाव. समोर बघा डोंगर पूर्ण धुक्यात आहे. हा इकडे ब्रह्मगिरी उजव्या हाताला, आणि इकडे समोर आहे हरिहर. मगाशी दिसत होता, आता नाही दिसत आहे. बघू दिसला तर दाखवतो. नाही आता थोडं मुश्किल वाटतं दिसायला, तर नाही दिसणार बहुतेक. हा बघा, हा जो डाव्या बाजूला दिसतोय तो हरिहर.
वरती जी अशी शिवपिंडी सारखी हे दिसते टोक, हा हरिहर किल्ला आहे. 2 वेळा झालाय माझा हा ट्रेक. फार सुंदर किल्ला. त्याच्या ज्या पायऱ्या आहेत अक्षरशः वेळ लावलेला आहे लोकांना त्या किल्ल्याच्या पायऱ्यांनी. एक 70-80च्या अँगलमध्ये, जवळजवळ 90च्या अँगलमध्ये स्ट्रेट आहेत अगदी. समोर हरिहर. चला, घाट रस्ता सुरू होतोय. म्हटलं जरा मगाचा घाट गेला, तिकडे काय शूट नाही केलं घाटात. त्या छोटासा होता, 7-8 वळणं होती. आता म्हटलं निदान हा तरी शूट करूया. छोटासाच आहे, आपण जास्त मोठा नाही आहे घाट, पण मजा येते. शेवटी घाट घाट आहे, छोटा काय नाही मोठा काय. वळणं ना एक नंबर वाटतात. हो हो, ब्रह्मगिरी. पाऊस पडून गेला इकडे, हो का. रस्ता पूर्ण ओला आहे, पाऊस इकडे पडून गेला. आपल्यावर फक्त शितडे पडले, म्हणजे थेंब थेंब पडले. इकडे बऱ्यापैकी एक सर लागून गेली. हो हो. क्या बात है. टपरी दिसली, म्हटलं चला थोडा चहा वगैरे पिऊया. प्रजितला पण झोप येत होती, मला पण थोडंसं म्हणजे कंटाळा आल्यासारखं झालेलं. तर टपरी दिसतात प्रजितला, म्हटलं चल चहा पिऊया. प्रजितला पण पाहिजेच होती चहा. म्हटलं थोडं चहा वगैरे पिऊन बघू. खाली कासारा घाट उतरल्यानंतर काहीतरी थोडंसं लाईट खायला वगैरे मिळालं तर बरं होईल, आहे ना. काहीतरी मेंदूवडा वगैरे बघू, मसाला डोसा वगैरे. दोघांना पण थोडी भूक आहे. आता जेवलं तर मग काय परत नंतर जेवायला नाही होणार. थोडंसं काहीतरी पोटात टाकलं की ठीक आहे, थोडंसं होऊन जाईल. गाडी आपली इकडे उभी आहे मस्त आहे की. आणि वाजले किती वाजले आता? 4:30. ओके, 4:30 वाजले आहेत. म्हणजे 6 वाजेपर्यंत, 6-6:30पर्यंत ठीक आहे पोचू घरी. बघूया किती वाजतात. पावसाने मेहरबानी केली मेन म्हणजे, पाऊस नाही. चहा पिऊन आपण निघालो. वाजल्यात 5:02. थोडं भूक आहे अजूनही, त्यामुळे थोडंसं काहीतरी पोटात ढकलूया. आता घाट उतरल्यावर, घाट चालू होते, हा 1 वे आहे. आणि बघू उतरल्यावर थोडंसं हॉटेल्स आहेत तिथे. आपण काहीतरी थोडं पोटात ढकलू आणि मग निघू. आय थिंक 6:30 वगैरे होतील जाईपर्यंत. बघूया. आता ॲक्च्युली मी घाट आहे म्हणून थोडंसं शूट करते. बघा, तुम्ही थोडंसं रायडर जर असाल तर तुम्हालाही हे आवडेल. मका कनिस. ओहो, वॉट अ टर्न यार. मजा येते असं कॉर्नरिंग करायला. हा हा. आणि त्यात जर असे एकदम ओपन रस्ते असतील ना, एक नंबर. 7वा गिअर टाकला जात होतो मी. ऑलरेडी 6व्या गिअरमध्ये. युनिकॉर्न होती 5 गिअर, तेव्हा असं वाटायचं 6 पाहिजे होते. आता ही आहे 6 गिअर, तर असं वाटतं 7 गिअर पाहिजे होते. माणसाच्या इच्छा काय संपत नाही.
पूर्ण एक्सिलेटर सोडलेलं आहे. मस्त उतार असल्यामुळे आता थोडं एक्सिलेटर दिलं. हो हो, कॉर्नरिंग करायला जी मजा येते ना, वाव. अशी लीन करत बाईक पळवायची एक वेगळीच मजा आहे. एक दोन तीन 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 स्पीड ब्रेकर, गिअर कमीच न करता डायरेक्ट नेली. चुकीच आहे, पण ते काय आयत्या वेळी एकदम कळायला टाईमच नव्हता तेवढा. स्पीड ब्रेकर आहेत की नाही हे कळेपर्यंत स्पीड ब्रेकर पुढ्यात आले. ॲक्च्युली उतार आहेत. अच्छा, इथे नाहीच आहेत बघा. आता मला वाटलं इथे स्पीड ब्रेकर आहेत, स्पीड ब्रेकरच नव्हते तिथे. मी आपले गिअर कमी केले. हा भाई राईटचा सिग्नल देऊन काय करते. पण मस्त वाटलं आज, मजा आली. जस्ट एक राईड करायची होती, निवांत राईड, आणि ती तशी झाली मनासारखी. वाव. चलो अपना हॉटेल अभी आएगा. सॉरी, तुम्हाला दाखवायला विसरलो. म्हटल्याप्रमाणे थांबलो इथे हॉटेलला. मस्त आहे की मेंदूवडा खातो आहे. म्हटलं थोडं थोडं पोटाला घरी जाईपर्यंत आधार. नंतर मग काय वेळ नाही, डायरेक्ट घरी जाऊन रात्री मग जेवायचं. ठीक आहे, खाऊन भेटूया. नाश्ता झाला, थोडं थोडं पोटात ढकलून आता निघालो आम्ही हॉटेलमधून. वाजले आहेत 5:58. एक तास 20 मिनटं वगैरे दाखवत आहे टिटवाळा, म्हणजे 7:30 होतील. खडवली मार्गे जायचं आहे. आणि ठीक आहे, मस्त झाला आजचं राईड. एक्सपेक्टेड जशी वाटलेली तशीच झाली, मस्तपैकी. तुम्हालाही कशी वाटली सांगा, कारण आता आपण ब्लॉग इथे संपवूया, कारण काळोख पडेल आता. तर इथेच आपण ब्लॉग संपवू. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. एक छोटीशी कमेंट करा, कारण तुमची कमेंट हे जे ब्लॉग बनवण्यासाठी जे काय आम्ही थोडेफार कष्ट घेतो ना, तर त्या कष्टाची चीज झाल्यासारखे वाटतात. आवडतात तुम्हाला, नाही आवडतात. कसं आहे, मी तर नवीन आहे, काय 2-3 महिने झाले मला ब्लॉगिंग चालू केल्यावर. तर कसे वाटतात सांगा. चुकाही असतील त्यामध्ये बऱ्याचशा, तर त्याही सांगा, म्हणजे मला तशी सुधारणा करता येईल ब्लॉगमध्ये. तुम्हाला अजून काही कुठली ठिकाणं बघायची असतील तर ती कमेंटद्वारे सांगा. आपण जमल्यास त्यांनाही व्हिजिट करू. त्यानंतर आता आपल्या सिद्धेश भाऊंची राईड येते आहे 15 ऑगस्टला. बघू, जमलं आपल्याला तर त्या राईडला सुद्धा आपण जॉईन होणार आहोत. पण ते काय सोसायटीचं आपल्या झेंडावंदन असतं 15 ऑगस्टला, ध्वजारोहण. 15 ऑगस्टला आपल्या सोसायटीचं ध्वजारोहण असतं, त्यामुळे जायला मिळेल न मिळेल माहिती नाही. पण जर मिळालंच जायला तर ती एक राईड आपली होईल गावी जायच्या आधी. आणि त्यानंतर मग डायरेक्ट आपल्याला गावी जायचं आहे 23 तारीखला, 23 ऑगस्टला, सॅटर्डेला. तर तुम्हाला काय आवडतं नाही आवडत ब्लॉगमध्ये ते सांगा. आणि एक छोटीशी कमेंट, लाईक आणि शेअर. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण सध्या मला तुमच्या लाईक, व्ह्यूजची आणि सबस्क्रायबर्सची मला गरज आहे.
तर प्लीज कसा वाटला ब्लॉग सांगा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.